नमस्कार, आस्वाद आपलीपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बटाटा आणि गव्हाच्या पिठापासून मस्त असं चटपटीत नाश्ता बनवणार आहोत. अगदी साधी सोपी पद्धत आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खायला खरंच खूप टेस्टी लागतो आपला हा नाश्ता. मुलं वगैरे सगळेच आवडीने खातील. रोज तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो. तर आज आपण असं वेगळ्या पद्धतीने हा आपला गव्हाचा आणि बटाट्याचा नाश्ता बनवणार आहोत. तर आता कसा बनवायचा ते पाहूयात. त्यासाठी इथे मी बटाटा घेतलेला आहे, एक अख्खा आणि एक अर्धा घेतलेला आहे. तर आता आपण तो आहे ना किसून घेणार आहोत. बटाटा मी उकडवून घेतलेला आहे. तर किसून घेतला तर कसं तो व्यवस्थित स्मॅश होतो, म्हणून त्याला मी किसून घेणार आहे. तर आपला हा चटपटीत आणि वेगळासा नाश्ता बनवायला ना जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर बटाटा आपला किसून झालेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा घेतला आहे, एकदम बारीक कापून. त्यानंतर आलं, लसूण, मिरची आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक कापून घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आहे, चिली फ्लेक्स घातलेला आहे, थोडंसं मिक्स हर्ब घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. जर हे काही नसेल तर त्याऐवजी आपण लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल, त्याच्यामध्ये सुद्धा खूप टेस्टी नाश्ता बनतो आपला. हे सगळं न वापरता लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि धना जिरा पावडर वापरायची. खूप छान असा आपला नाश्ता तयार होतो. तर इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपली जी आपण चपातीसाठी पोळी वगैरे आपली बनवायची असते तेव्हा जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपलं जे बॅटर आहे आपण तयार केलेलं बटाट्याचं, ते व्यवस्थित संपूर्ण पोळीला आपलं पसरवून घ्यायचं आहे. जर हाताला वगैरे चिकटत असेल थोडंसं पाण्याचा हात लावला तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं संपूर्ण पोळीला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण पोळी करणार ना तेव्हा पीठ मळताना आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घ्यायचं आहे पीठ मळते वेळी. तर इथे मी व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर थोडेसे तीळ घालून घेतलेले आहेत वरून. सफेद तीळ आपले खूप छान लागतं. तर आपण आता ह्याचा घट्ट असं रोल तयार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम घट्टपणे. तर आपण खालच्या बाजूने त्याचं असं व्यवस्थित घट्ट असं रोल तयार करून घेणार आहोत. तर आपण व्यवस्थित अजिबात त्याला पोकळ ठेवायचं नाही आहे, मस्त असं रोल तयार करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने तयार करायचा आहे. तर इथे बघा मस्त असं आपला हा रोल आपण तयार करून घेतलेला आहे. आणि त्याला थोडंसं हलक्या हाताने आपण प्रेस करून घेऊयात, म्हणजे तो घट्ट होईल व्यवस्थित असा. आणि आता प्रेस करून घेतल्यानंतर आपल्याला आहे ना त्याच्या दोन्ही बाजू ज्या आहेत दोन्ही साईडच्या त्या बंद करून घ्यायच्या आहेत. तर आता मी दोन्ही बाजूने व्यवस्थित बंद करून घेतले. त्यानंतर आपण त्याला सुरीने आपल्याला कापून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जसं करंजीसाठी लाटी बनवताना कट करून घेतो तशा पद्धतीने आपल्याला हे आता व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. तर आपला रोल बघा मस्त असं तयार झाला आहे. तर आपण आता ह्याला कट करून घेऊयात. तर समान आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आपले हे रोलचे पीसेस. तसं सर्व रोलचे जे पीसेस आहेत ते बघा व्यवस्थित एकदम हलक्या हाताने मी कट करून घेतलेला आहे. पण अशा पद्धतीने हा आपला नाश्ता बनवून मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. मुलंसुद्धा फार आवडीने खातील, इतका टेस्टी बनतो आपला हा नाश्ता. आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी साधी सोपी आपली ही रेसिपी आहे. तर इथे बघा आपले सगळे पीसेस तयार झालेत. त्यानंतर आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं, हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर ह्याला तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता, डीप फ्राय. पण डीप फ्राय न करता आपण हाफ फ्रायमध्ये मस्त अशा त्याच्या पोळ्या लाटून करणार आहोत. तर इथे बघा एक गोळा घेतलेला आहे, थोडंसं पीठ लावलं आहे त्याला दोन्ही बाजूनी आणि थोडेसे तीळ वरूनसुद्धा टाकलेले आहेत, दिसायला छान दिसतात. त्यानंतर लाटणीने आपल्याला एकदम हलक्या हाताने थोडं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या जेवढं पुरीचा आकार असतो ना त्या आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले जे सगळे रोल आहेत ना ते असेच बनवून घ्यायचे आहेत. ते आपण स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो, म्हणजे आठवड्याभरासाठी मुलांना सकाळी टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर असे तयार करून ठेवले ते आपल्याला पटकन देता येतात बनवून. तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला आपले जे सगळे रोल आहेत तसे लाटून घ्यायचे आहेत. जर लाटणीला चिकटत वगैरे असेल तर तेल लावून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर इथे मी सर्व जे आपले रोल आहेत ते छान असे तयार करून घेतले आहेत. त्याच्या मस्त अशा पुऱ्या छोट्या छोट्या. आता इथे आपण त्यांना फ्राय करूयात. तर इथे तवा तापत ठेवलेला आहे, तूप मी लावून घेतले. तुपाऐवजी तेल वापरलं तरीसुद्धा चालेल, पण मी तूप लावून घेतलेलं आहे. आणि आता आपल्या ज्या पुऱ्या आहेत छोट्या छोट्या
ते आपल्याला मस्तपैकी मिडियम गॅसवरती चांगल्या खरपूस शेकवून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी चांगला रंग येईपर्यंत त्यांना शेकवायचं आहे. आणि मुलांनासुद्धा हा नाश्ता वेगळा असा खायला ना खूप छान वाटतो. आणि तुम्ही शेकवून नंतर वरून जर तुम्हाला चीज वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही वरून चीजसुद्धा त्याच्यावरती घालू शकता. मुलं तर नुसता असासुद्धा हा सॉसबरोबर किंवा नुसतासुद्धा खूप आवडीने एन्जॉय करतील. इतका टेस्टी आपला हा नाश्ता तयार होतो आणि झटपट होतो. जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडेल असा छान असा हा आपला आगळा वेगळा नाश्ता तयार आहे. खायलासुद्धा छान लागतो आणि बघायलासुद्धा खूप भारी वाटतो हा आपला. म्हणजे काही मुलांना द्यायचं असेल टिफिनमध्ये वगैरे तर तुम्ही अशा पद्धतीने हे बनवून देऊ शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने आपला बटाटा गव्हाचा हा नाश्ता करून बघा. खूप छान लागतो आणि तुम्हाला घरातल्यांना सगळ्यांना आवडेल इतका टेस्टी बनतो आपला हा नाश्ता. तर इथे बघा आपले जे रोल आहेत, आपल्या ज्या पुऱ्या आहेत बटाट्याच्या, त्या छान अशा बघा शेकल्या गेलेल्या आहेत. तुम्ही पुरीसुद्धा म्हणू शकता, तुम्हाला जे वाटेल ते म्हणू शकता. तर इथे बघा छान असं एका बाजूने खरपूस शेकवून घेतलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्याला छान असं आपल्याला खरपूस शेकवून घ्यायचं आहे. तर आता इथे आपले रोल बघा तयार झालेले आहेत, चांगले शेकलेले आहेत दोन्ही बाजूने. तर आता आपण हे काढून घेऊयात. मी पलटी करून बघितलेत तर छान असे शेकलेत. तर आता आपल्याला ह्यांना काढून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने सेम आपले जे बाकीचे सुद्धा जे बटाट्याचे रोल आहेत, ज्या पुऱ्या आहेत आपल्या, त्यासुद्धा अशाच शेकवून घ्यायच्या आहेत. एका वेळी तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही लावू शकतो, जास्त वेळसुद्धा जात नाही आपला. तर ह्यांनासुद्धा मी सेम त्याच पद्धतीने मगासारखं शेकवून घेतलेलं आहे. तर मस्त असा आपला हा गरम गरम गहू बटाट्याचा नाश्ता तयार आहे. तर तुम्हाला आपला इथे मी नाश्ता दाखवते बघा. इथे छान असं आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी आपली कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.